नमस्कार. तर आज आपण घावणं कशी करायची ते बघूया. तर काही ठिकाणी घावणं म्हणतात, काही ठिकाणी आंबोळ्या म्हणतात, काही ठिकाणी याला नीरडोसाही म्हणतात. तर त्यासाठी इकडे मी 2 किलो तांदूळ घेतला. हा जाडाच तांदूळ आहे. रेशनचा तांदूळ जसा असतो तसा आहे. तर एकदम जाड तांदूळ आहे. तुम्ही घरचा कुठलाही वापरू शकता, फक्त इंद्रायणी तांदूळ वापरू नका. इंद्रायणी तांदूळ थोडा म्हणजे जास्त चिकट असतो, त्यामुळे तुमचे घावणं उठणार नाहीत. तर जो तुम्ही बासमती तुकडा किंवा बासमती अख्खा बासमती जो वापरत असेल तो वापरला तरी चालेल, फक्त तो जुना असावा आणि जाड असावा. जाड असल्यामुळं पीठही जास्त निघतं. तर याला 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचं आणि आता याला मी फडक्यावर सुकवून घेते. आधी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्या, निथळून घ्या पाणी आणि मग असं हे सुकत घालायचं. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत तर 2 दिवसामध्ये छान कडकडीत सुकून जाईल. फक्त उन्हात सुकवू नका, पंख्याच्या खाली किंवा घरात सावलीतच सुकवून घ्यायचे आहेत. 1-2 दिवस सुकवले की छान सुकले जातात. आता जास्त जर थंडीच्या दिवसात तुम्ही करणार असाल तर मात्र 3 दिवस लागतात याला, नाही तर मग उन्हाळ्याचे दिवस आहेत तर 2 दिवसात सुकतात. हे बघू शकता, आजचा दुसरा दिवस आहे. असे हे कुस्करले जातात आणि मोडताना सुद्धा किंवा दाताने आपण चावून बघितलं तर कडकडीत असा आवाज येतो. तर याला उन्हात सुकवायचं नाही, सावलीतच छान सुकवून घ्यायचं आहे. तर 1-2 दिवसातच मी आज संध्याकाळी, दुसऱ्या दिवशी संध्याकाळी हे मी तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीने कपड्यावर पातळ सुकत घालायचं आणि हे बघा, मस्त असे हे 2 दिवसात छान सुकून गेलेत. कडकडीत असा आवाज येतो आहे तोंडात घातल्यावर आणि पण मात्र हाताने मोडला जातो आहे. अशा प्रकारे असा हा तांदूळ करून घ्यायचा आपल्याला. हे बघा, बघू शकता तुम्ही. आता याला मी दळून घेणार आहे. माझ्याकडे घरघंटी आहे तर मी त्याच्यातच दळून घेते. तुम्ही गिरणीतून दळून आणणार असाल तर गिरणीवाल्याला सांगितलं की थोडंसं जाडसर द्या, तर ते देतात करून. अगदी जास्त जाडही नाही किंवा जास्त बारीकही नाही. आपण भाकरीसाठी तांदूळ पीठ दळून आणतो तसंच थोडंसं सरसरीत दळून आणायचं. आता मी हे घरघंटीमध्ये दळून घेते. माझ्याकडे घरघंटी आहे, तुम्ही बघू शकता. आता याच्यामध्ये मी दळून घेणार आहे. 2 नंबरची मी चाळणी लावून दळून घेते. हे सगळे 2 किलो आहेत. पावसाळ्याच्या दिवसात किंवा पावसाळ्यातच शक्यतो जास्त करण्यापेक्षा अगदी 1-1 किलोच करून ते संपलं की पुन्हा करावं. उन्हाळ्यात मात्र भरपूर तुम्ही 4-5 किलोचं जरी एकदम करून ठेवलं तरीसुद्धा छान पीठ हे टिकतं. मस्त बघा, दळून घेतलं मी. हे अगदी सरसरीत आहे, बोटाला सरसरीत लागते, म्हणजे जाड असं लागत नाही पण बोटाला सरसरीत लागते. अशा प्रकारे हे दळून घेतलं मी. आता माझ्याकडे घरीच घरघंटी आहे त्यामुळं मी सगळी पीठं घरीच करते. तर छान असं हे मस्त पीठ तयार झालं बघा. तर हे पीठ आता डब्यात भरून ठेवलं की हे पीठ 3 ते 4 महिने मस्त आरामात टिकतं. जर तुम्हाला पावसाळ्यासाठी, थंडीसाठी करून ठेवायचं असेल तर उन्हाळ्यात मे महिन्यामध्ये 4-5 किलो तांदूळ तुम्ही छान धुवून सुकवून घ्या आणि असे दळून ठेवा. आता मी हे भरणीत भरून ठेवते. मी 2 किलोचंच केलेलं आहे. माझ्याकडे घरघंटी आहे त्यामुळे मी करून ठेवते असे. तर आता हे अशा प्रकारे करून ठेवलं. हवा बंद करून ठेवायचं. हे शक्यतो वरच्या झाकणाचं असतं डबा, त्याच्यात ठेवू नका. अशा प्रकारे हे पीठ तयार होतं. आता हे अगदी 2 महिने तरी आरामात टिकतं. लगेच संपवून तुम्हाला जास्त लागणार असेल तर लगेच संपलं जाईल. आता याच्यामध्ये मी 1 पेलाभर पीठ घेतले घावणं करायला आणि याच्यामध्ये आता मी 1 पेलाभर पाणी घालते आणि नंतर मग जेवढं पाहिजे तेवढं लागेल तेवढंच पाणी घालायचं आहे. 1 वाटी, 1 पेला भरून किंवा 1 वाटी म्हणा किंवा 1 कप तुमच्या हिशोबाप्रमाणे घ्या. चवीला मीठ घालायचं आणि याला मस्त असं हे एकजीव करून घ्यायचं आहे, फेटून घ्यायचं. चमच्याने रवीच्या साहाय्याने घ्या किंवा तुम्ही मिक्सरमध्ये हे तुम्ही असं बारीक पीठ करून घेऊ शकता. पण तांदळाचं पीठ थोडंसं सरसरीत केलं की गाठी होत नाहीत. तर पुन्हा मी अर्धी वाटी पाणी घातलं आहे. घावण्याला मात्र एकदम पातळ असं पीठ करायचं असतं, अगदी पातळ पाण्यासारखं पीठ करायचं. फक्त चमचा बुडवून चमच्याच्या मागे बघायचं, थोडंसं पांढरटपणा आला की तुमचे घावण्याचं पीठ तयार झालं. बघा, बघू शकता एवढं पातळ आपल्याला हे पीठ करून घ्यायचं आहे. 1 पेला मी पीठ घेतलं होतं, त्याच्यासाठी 1.5 पेला मी पाणी घातलं आहे. तर मीठ चवीनुसार घालायचं. हे बघा, ह्या पेल्याने मी पुन्हा
अर्धी पेला पाणी घालते, म्हणजे एकूण 2 पेले पाणी झालं. एक पेला पिठासाठी 2 पेलं पाणी झालं. मला थोडंसं घट्ट वाटत होतं म्हणून पुन्हा पाणी घातलं मी. तुम्हाला सवय नसेल तर थोडं थोडं करून बघा, एकदम एवढं करू नका. अगदी चमचाभर पीठ घेऊन केलं तरी चालेल. तर याला झाकून ठेवायचं, एक 10 मिनिट झाकून घ्यायचं आणि मग पीठ बघा मस्त असं हे तयार झालं. छान असं मस्त पीठ तयार होतं हे, बघू शकता तुम्ही. इतपत पातळ पाहिजे पीठ. आणि प्रत्येक वेळेला तुम्ही घावण घालाल तव्यावर त्यावेळेला ढवळून घ्यायचं पीठ. आता आमच्याकडे सोलापूर भागाकडे, सांगली सोलापूर भागाकडे याला आंबोळी म्हणतात, काही भागाकडे याला घावणं म्हणतात. साऊथ इंडियन लोक मात्र याला नीर डोसा म्हणतात. तर अशा पद्धतीने हे तयार होतं पीठ. आता पॅन घेतला आहे मी आणि त्याच्यावर पॅन मात्र गॅस मात्र अगदी फुल ठेवा आणि थोडं थोडं करून ओतून घ्यायचं. आधी कडेने ओतायचं आणि नंतर मध्ये घ्यायचं. गॅस पूर्ण मोठाच ठेवा, कारण एकदम पाणी असतं हे सुकून यायला वेळ लागतो. आता याच्यावर झाकण ठेवायचं, थोडंसं सुकलं की झाकण ठेवायचं आणि नंतर काढायचं. 1-2 मिनटासाठी झाकून घ्यायचं. एक 2 ते 3 मिनिट आपल्याला हे झाकून तसंच ठेवून द्यायचं आणि मग आपण हे उघडून बघायचं. कारण घावणं तशी बाजू पलटी करत नाही, पण मी करते त्याची. तर तुम्ही कसं तुमच्या पद्धतीने तुम्ही करून घेऊ शकता. एक 2-3 मिनिट आपल्याला लागतात. मधून मध्ये उघडून बघायचं, थोडंसं ओलसर वाटलं तर पुन्हा झाकून ठेवायचं. बघा पूर्णपणे कोरडा झाला. आता हे जे घावणं आहे ते पटकन निघतात बघा, एकदम लगेच सुटतात. मी नॉनस्टिकच्या तव्यावर करते. तुमच्याकडे जर बिडाचा तवा असेल, बिडा असेल त्याच्यावरही छान मस्त असे निघतात. एकदम पाण्यासारखं पीठ केलं तरीसुद्धा मस्त अशी हे घावण तयार झालं आहे. आता कसं काढायचं कसं आहे की माझ्याकडे हे टोपलं आहे, तुमच्याकडे नसेल तर एखादी जाळी घ्या आणि त्या जाळीवर आधी तुम्ही हे ठेवून द्या. म्हणजे कसं होईल, त्याच्यातली हवा निघून जाईल आणि एकदम कोरडं होईल, कारण घावण थोडंसं ओलसरच राहतं. आता दुसरं घावण मी कसं करते बघा, त्याच्यामध्ये कांदा, मिरची आणि कोथिंबीर घेतली. तर अशा पद्धतीने घेतले आणि हे टाकून, हे साऊथ इंडियन गाड्यांवर जे नीर डोसा मिळतो तो अशा पद्धतीने हे करून देतात. मी एक ठिकाणी बघितलं होतं, तेव्हा हे मी तुम्हाला दाखवते. हे कांदा आणि सगळं घालून घ्यायचं, मिरची, कांदा आणि कोथिंबीर आहे. टॅमॅटो घालू नका कारण ओलं असतं, आणि त्याच्यावर हे पीठ सोडायचं अशा पद्धतीने की खायलाही छान लागतं. जे आपण तव्याला कांद्याने तेल लावतात वगैरे, त्यापेक्षा हे असं मस्त चवीलाही लागतं छान आणि दिसायलाही छान दिसतं. नुसतंच आपण घावण खाण्यापेक्षा थोडंसं मसाला टाकून करायचं. आता याच्याबरोबर खाण्यासाठी आमच्याकडे आंबोळ्या आणि आंब्याचं शिकरण असतं, म्हणजे आमरस असतो. तुम्ही चटणीबरोबरही खाऊ शकता किंवा ही जी आंबोळी याच्याबरोबर खात नाहीत, पण जी आधी दाखवली तुम्हाला त्याच्याबरोबर आमरसच खातात. तर तुम्ही कशाबरोबर खाता मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आपण पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार. बघू शकता तुम्ही, दोन्ही बाजूने मी उलटी पालती करते. काही लोक त्या पलटी करत नाहीत, एकाच वेळेला असं एकदाच हे करतात आणि करतात, असं काही नाही आहे. मी दुसराही केला आहे बघू शकता. हा एकदम प्लेन आहे, याच्यात मसाला मी कांदा वगैरे घातला नाही, अशा पद्धतीने केला आहे. तर बघू शकता तुम्ही. चला आपण पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.